मंडळी, आज मी कुठे आहे तुम्ही ओळखलंच असाल. आज मी नागपूरच्या विष्णू मनोहर नक्की रसोई इथे आलेली आहे आणि खास माझ्या बहिणीनी मला इथे मुद्दाम घेऊन आलेली आहे. ती नागपूरमध्येच असते आणि खूप म्हणजे मी विष्णू मनोहरची फॅन क्लब आहेच आणि तीही बरेचदा त्यांना भेटलेली आहे. मला खूप वाटत होतं की त्यांच्या रसोईमध्ये एकदा आपण जायचंच. तर खूप थँक्यू तुमची विष्णू मनोहर. तुमची आम्ही हे सगळं बघितलं, मला खूप आवडलेलं आहे आणि कसं आहे हे आपण पटकीने बघूया. फॅन क्लबमध्ये आहे का? डिजाइन अलग अलग है, अलग अलग। विष्णूजी की रसोई नागपूर इथे आलेली आहे. मस्त वास येतोय. ते छान छान रेसिपीज आहेत. सगळं लुक कसं आहे खेडेगावातलं असतं ना तसं लुक आहे सगळं. मोठे मोठे हांडे आहेत, चुलीवरचा स्वयंपाक आहे. खूप असं काही छान वेगळं मस्त वातावरण आहे आणि आपण एकदम गावात एखाद्या आलं असं. कशी पितळ्याचे मोठे मोठे विष्णूजी मुलाची सिगरेटच आहेत. भांडे दाखवले एवढी मोठीच्या मोठ्या काही तुला डेस्कटॉपचं टेबल झाले का रे? रोटीचं लागले का? आम्ही विष्णूजींचे फॅन आहोत. विष्णूजींचे आम्ही फॅन आहोत. त्यांच्या रेसिपी बघत असते. महाराष्ट्राची शान विष्णू मनोहरची कारखाना. छान वांग्याची भाजी बनवते. दाखव ना. वा, बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटतंय. त्यांच्या इतक्या सुरेख रेसिपी असतात आपल्या. अच्छा, या विष्णू मनोहरजी की रसोईला भेट द्यायलाच पाहिजे असं आहे ना. अच्छा आहे म्हणजे बहुत पसंद आहे. सब रेसिपीज अच्छी आहे. सगळे पदार्थ अतिशय छान आहेत आणि टेस्टी आहेत आणि ते खूप छान एन्जॉय केलेले आहेत. जवळजवळ 2 तास कसे गेले ते मला कळलंच नाही. पुन्हा मी नक्की भेट देणार आहे.